भिजलेला माणूस कोणाला घाबरत नाही. धमकी काय देता? जे काय करायचं ते करून टाका. निलेश राणे मनातलं सगळं बोलून गेले. शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी 26 नोव्हेंबर रोजी मालवणमधील भाजपाचे पदाधिकारी विजय किनवडेकर यांच्या राहत्या घरी धाड टाकली. यावेळी निलेश राणेंना विजय किनवडेकर यांच्या घरी अवैध आणि हिशोबी नसलेली मोठी रक्कम आढळून आली. विजय किनवडेकर यांच्या घरी बेहिशोबी 25 लाख रुपये मिळाले. एका खोलीत हिरव्या रंगाच्या पिशवीत हे पैसे असल्याचे दिसून आले. रवींद्र चव्हाण मालवणमध्ये येऊन गेले. वेगाने पैसे वाटपाची पद्धत सुरू झाली आहे असं म्हणत निलेश राणे यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आणि या प्रकरणावरून कोकणात भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गटात जुगलबंदी सुरू असल्याचं दिसून येते. आता यावर निलेश राणे यांनी भाजपवर सविस्तर भाष्य केले. निलेश राणे यांनी म्हटले की निवडणूक आयोगाने पोलिसांनी पैसे जप्त केले म्हणजे क्राईम झालेला आहे. एवढा वेळ जाऊन देखील FRI सोडा, नोटीस देखील आरोपीला गेलेली नाही. हे पैसे आले कुठून? यासंबंधी तपशील देखील घेण्यात आलेला नाही. हे सर्व अपेक्षित होतं. यात नवीन काहीच नाही. भाजप मालवण नगर परिषदेच्या उमेदवार शिल्पा खोत यांच्या विरोधात कोर्टात गेलो. त्यांची काल पहिली तारीख होती, मात्र त्यांनी सध्या वकीलसुद्धा दिलेला नाही. तुम्ही म्हणत असता की न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, तुम्ही गेला नाहीत, तुमचे वकीलही गेले नाहीत. हा कुठला न्यायव्यवस्थेवर विश्वास? असा सवाल त्यांनी यावेळेस उपस्थित केला आहे. ड्रामा का करताय? तुमच्या व्यवसायातले पैसे आहेत हे तुम्हाला आता निवडणूक आयोगाला सांगायचं आहे, मला नाही. FIR ला उत्तर द्यायचंय तुम्हाला कोर्टात. नको ते ड्रामे करू नका. ते पैसे काय आहेत, कुठून आहेत हे त्यांनाही माहिती आहे. नाहीतर काल त्यांनी आदळआपट करायला पाहिजे होती. पुरावा सादर कालच करायला पाहिजे होता. काल पण तुम्ही सगळे होतातच ना. मग काल तुमच्यासमोर नाही म्हटले का नाही हो? कुठल्या तुम्ही व्यक्ती उभा करा की अमुक अमुक व्यक्तीने मला हे पैसे दिलेले आहेत, मी स्वतः येऊन त्यांना जे काय आहे मी माघार घेतो. त्यांनी सांगावं ना कोणी तुम्हाला हे पैसे दिले. अच्छा, आमचा तर आरोप फक्त त्या एका बॅगेपुरता नव्हता. हे जे काय लपवालपवी चालली आहे ती मोठी आहे आणि त्यांचं रॅकेट आहे. मला माहिती आहे ना. ते काय म्हणतायत ना त्याला अजिबात महत्व नाही. ते खोटारडेच आहेत, खोटं बोलतायत. आणि तुम्ही भाजप सोडावं हे कोणाला वाटतं? कोण बोलवतंय तुम्हाला? अशी लोक नकोच दुसऱ्या पक्षांमध्ये. तुम्ही आहे तिकडेच राहा. मला काय, आम्ही काय प्रवेशासाठी त्यांच्यावर काय दबाव टाकायला? एवढे काय ते राष्ट्रीय नेते आहेत? 5 मतं नाहीत त्यांच्याकडे. विषय किती मतांचा आहे तो नाहीये. बोलवलंय कोणी तुम्हाला? आम्ही काय तुम्हाला प्रपोजल दिलाय का असं कुठलं? आमच्या कुठल्या सहकार्यांनी पण नाही. पण ते जे काय म्हणतायत हा व्यवसायातला पैसा होता तो त्यांना प्रूव्ह करायला लागेल निवडणूक आयोगाकडे, माझ्याकडे नाही. मला सांगून काही उपयोग नाही. रवींद्र चव्हाण यांनी जळगावमध्ये एक वक्तव्य दिलं. ते सांगितलं की 2 डिसेंबरपर्यंत मला ही युती टिकवायची आहे, त्यांना या विषयावर जास्त बोलणार नाही. तो त्यांचा विषय आहे, त्यांना कधीपर्यंत टिकवायचे. मी त्यांच्या वक्तव्यावर कसं बोलणार? माझा काही विषय नाही आणि ते काय माझ्या ह्या विषयावर बोललेले नाहीत. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, कणकवली.